नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तुम्ही नीट परीक्षेची तयारी करत आहात, पण महाराष्ट्रातील हाय कट ऑफ आणि खाजगी कॉलेजेसची आकाशाला भिडलेली फी पाहून तुम्ही चिंतेत आहात का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईव्ह सेवर ठरू शकतो. आज आपण बोलणार आहोत एका अशा राज्याबद्दल जिथे महाराष्ट्रापेक्षा कमी खर्चात आणि उत्तम वातावरणात तुम्ही डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. ते राज्य म्हणजे गॉड्स ओन कंट्री म्हणजेच केरळ. विद्यार्थी मित्रांनो, केरळच्या KEAM 2026 प्रवेश प्रक्रियेची अधिकृत घोषणा झालेली आहे. लक्षात ठेवा, अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 31 जानेवारी 2026. अनेकांना वाटतं की नीटचा रिझल्ट लागल्यानंतर बघू, पण केरळमध्ये तसं चालत नाही. जर तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं नाही तर मे महिन्यात तुम्हाला कितीही चांगले गुण मिळाले तरी केरळचे दरवाजे तुमच्यासाठी बंद असतील. आतापर्यंतच्या मागील माहितीवरून केरळ राज्य रजिस्ट्रेशनसाठी फक्त एकच संधी देते. त्यामुळे हे रजिस्ट्रेशन आत्ताच करून ठेवणे आवश्यक आहे, त्यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही. आपल्या बाजूच्या कर्नाटक सारखे राज्य आपल्याला 5 ते 6 वेळेला रजिस्ट्रेशनची संधी देते, मात्र केरळमध्ये तसे होणार नाही. म्हणून विद्यार्थी व पालकांनी दक्षता घ्यावी. आता आपण बघूया की महाराष्ट्रातील स्टेट कोटा आणि केरळमधील NK2 म्हणजेच नॉन केरलाइट कोटा यामध्ये नेमका काय फरक आहे आणि केरळ तुमच्यासाठी का फायदेशीर आहे. सर्वात प्रथम आपण मेरिट आणि कट ऑफचा फरक समजून घेऊया. महाराष्ट्रात स्पर्धा प्रचंड आहे. येथे खाजगी कॉलेजेससाठी सुद्धा खूप जास्त गुण लागतात, पण केरळमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत मेरिटमध्ये 10 ते 15 गुण कमी असू शकतात. म्हणजे ज्या गुणांवर महाराष्ट्रात कॉलेज मिळणं धुसर असतं, तिथे केरळमध्ये तुम्हाला खात्रीशीर प्रवेश मिळू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील खाजगी कॉलेजेसची फी वार्षिक 8 ते 16 लाखांच्या घरात आहे. या उलट केरळमध्ये हीच फी साधारण 7.5 ते 8 लाखांपर्यंत असते. 5 वर्षांचा विचार केला तर पालकांचे तब्बल 15 ते 20 लाख रुपये वाचू शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपन स्टेटचा फायदा. महाराष्ट्र हे क्लोज स्टेट असल्याने बाहेरील विद्यार्थी येथे येऊ शकत नाहीत, पण केरळ ओपन स्टेट आहे. ऑल इंडिया कोट्यातून सरकारी कॉलेज हुकलं तरी केरळमधील 15% मॅनेजमेंट जागा तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित बॅकअप आहेत. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे MBBS साठी केरळच का? केरळमध्ये जाण्याचे आर्थिक फायदेच नाहीत, तर इतरही अनेक महत्त्वाची कारणे आहेत. त्यातील पहिले महत्त्वाचे कारण आहे उत्कृष्ट आरोग्य व्यवस्था. केरळचा हेल्थ इंडेक्स भारतात नंबर 1 आहे. तिथल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो खूप जास्त असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना क्लिनिकल एक्सपोजर उत्तम मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आल्हाददायक वातावरण. अभ्यासासाठी लागणारी शांतता, निसर्गरम्य वातावरण आणि प्रदूषणमुक्त हवा यामुळे तिथलं शैक्षणिक वातावरण अत्यंत पॉझिटिव्ह आहे. तिसरं कारण आहे सुरक्षितता. केरळ हे भारतातील सर्वात सुरक्षित राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पालकांनी आपल्या पाल्याचा, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेबद्दल निर्धास्त राहावे. पाचवं कारण आहे कोर्सेसची उपलब्धता. केरळमध्ये केवळ MBBS नाही तर BMS आयुर्वेदासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. केरळ हे आयुर्वेदाचे जागतिक केंद्र आहे. जर तुम्हाला दर्जेदार आयुर्वेदिक शिक्षण घ्यायचे असेल तर केरळमधील कॉलेजेसला तोड नाही. एवढेच नाही तर मेडिकल आणि मेडिकल शिवाय इतर अलाइड हेल्थ कोर्सेससाठी सुद्धा आत्ताच नोंदणी चालू आहे. केरळ KEAM 2026 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र. फॉर्म भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे स्कॅन स्वरूपात तयार ठेवा. 1. फोटो आणि स्वाक्षरी. अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आणि कोऱ्या कागदावर केलेली स्वाक्षरी. 2. वयाचा पुरावा. 10वीचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला. 3. रहिवासी पुरावा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नॉन केरलाइट कॅटेगरी 2 सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट किंवा तहसीलदाराचा नॅशनॅलिटी दाखला किंवा 10वी-12वीचा शाळा सोडल्याचा दाखला ज्यावर जन्म ठिकाण भारतातले आहे असा उल्लेख हवा. 4. उत्पन्नाचा दाखला. जर फी सवलतीसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी दावा करायचा असेल तर. 5. इतर प्रमाणपत्रे. जर आरक्षण EWS, SC, ST लागू असेल तर संबंधित केंद्रीय स्वरूपातील प्रमाणपत्रे. अर्ज भरण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पुढील प्रमाणे असते. 1. रजिस्ट्रेशन. सर्वप्रथम www.cee.kerala.gov.in वर जाऊन KEAM 2026
ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करा आणि नवीन पासवर्ड तयार करून रजिस्ट्रेशन करा. 2. फिल ॲप्लिकेशन. आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि कोर्स यांची अचूक निवड करावी. मेडिकल अँड अलाइड यापैकी योग्य निवड करावी. शैक्षणिक पात्रता आणि कोर्स काळजीपूर्वक निवडावा. 3. पे ॲप्लिकेशन फी. अर्जाचे शुल्क ऑनलाईन, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे भरा. साधारण 500 ते 1000 रुपयाच्या दरम्यान फी असते. स्टेप 4. अपलोड इमेजेस अँड सर्टिफिकेट्स. फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. स्टेप 5. प्रिंट एक्नॉलेजमेंट. अर्ज पूर्ण झाल्यावर एक्नॉलेजमेंट पेजची प्रिंट काढून जपून ठेवा. तर पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, संधी सोडू नका. 31 जानेवारीच्या आत www.cee.kerala.gov.in वर जाऊन नोंदणी करा. आता नीट 2026 ची नोटिफिकेशन लवकरच येणार आहे आणि नीट 2026 चा फॉर्म कसा भरावा या संदर्भात रजिस्ट्रेशन पासून सर्टिफिकेट लोड करण्यापर्यंत फॉर्म भरण्याची संपूर्ण माहिती आम्ही आमच्या चॅनलवर आपणास देणार आहोत. त्यामुळे ही माहिती मिळवण्यासाठी आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.